मुंबईतल्या वांद्र्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार झालाय। बाबा सिद्दीकींवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। 2 ते 3 राऊंड त्यांच्यावरती फायर गेल्याचं या क्षणी कळतंय। तर वांद्र्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झाल्याची या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीवर आपण या क्षणाला पाहतोय। तर बाबा सिद्दीकींवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। यापूर्वीची खरं तर ही दृश्य आहे, ताजी दृश्य मिळतात का याकडे देखील आपलं लक्ष असेलच। मात्र मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे। ही खळबळजनक घटना ती म्हणजे वांद्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झालेला आहे। गोळीबार करणारा नेमका कोण, हा गोळीबार कुठल्या उद्देशाने करण्यात आलेला आहे, गोळीबार का झाला याची सविस्तर माहिती लवकरात लवकर आमचे प्रतिनिधी देखील आपल्यापर्यंत पोहोचवतील। मात्र या गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, वांद्र्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार, काय आपली पहिली प्रतिक्रिया? आजच्या दिवशी इतकी भयंकर घटना घडावी हे कल्पनेच्या पलीकडचं आहे। म्हणजे आता मला काय प्रतिक्रिया द्यायची ती सुचत नाही, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर जर अशा पद्धतीने घटना घडत असेल तर हे फार कठीण आहे, फार कठीण खरोखर आहे। मात्र तपास कसा व्हायला हवाय? आता मला वाटतंय त्याच्यावर आपण नंतर बोलूया। आता बाबा सिद्दीकींची प्रकृती बरी व्हावी, ते या संकटातून लवकर बरे व्हावेत, त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा, धीर मिळावा, त्यांच्या कुटुंबाच्या सोबत माझ्या सहसंवेदना आहेत। बरोबर आहे सुषमाताई, आपण फार राजकीय यावरती चर्चा न करता एक प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो। जसं प्रतिक्रिया देताना तुम्ही देखील भावुक झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं, तर दुसरीकडे राजकारण एका बाजूला आणि माणुसकी प्रथम हे तुमच्या प्रतिक्रियेवरून आम्हाला ऐकायला मिळतंय। त्यानुसार मला विचारायचं आहे की राजकारण्यांवरती होणारे गोळीबार हा खरोखरच धक्कादायक प्रकार आहे आणि खरं तर दसऱ्याच्या दिवशी असा प्रकार घडावा हे त्याहूनही वाईट आहे। हे म्हणजे म्हणूनच म्हटलं की विजयादशमीच्या दिवशी जेव्हा आपण दुश्मना आपला शत्रू असला तरी सुखी राहावा असा संस्कार मानणारी माणसं आहोत आपण, आणि अशा दिवशी कुणाच्या तरी डोक्यात इतकी क्रूर कल्पना येणं, ही इतकी मानसिकता माणसाची विकृत कशी होऊ शकते? बरोबर, इतकी माणसं माणसाच्या रक्ताची भुकेली तहानलेली कशी काय असू शकतात? कठीण। यथावकाश त्या गोष्टी बाहेर येतील, काय झालं, कसं झालं, कोणी केलं, परंतु तरी सुद्धा आज एवढा गजबजाट शहरामध्ये आहे आणि अशा गजबटाच्या वेळी अशा इतक्या गर्दीमध्ये अशी घटना घडणं भयंकर आहे। बरोबर आहे। खरं तर राजकीय नेत्यावरती गोळीबार नव्हे तर अनेक गोळीबाराच्या घटना असतील किंवा इतरही अनेक घटना आपल्याला घडताना पाहायला मिळतात। कुठेतरी धाक कमी झालेला आहे का? त्याच्यावर बोलूया दादा नंतर, आता नको। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर या बातमी संदर्भातले काही अपडेट्स आपल्या समोर येतात। वांद्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झालाय। बाबा सिद्दीकींवरती लीलावती रुग्णालयामध्ये या क्षणी उपचार सुरू असल्याचं कळतंय। बाबा सिद्दीकींच्या छातीवर गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आल्याची देखील माहिती आपल्या सगळ्यांसमोर आहे। या सर्व घटनेबाबतचे अनेक कंगोरे आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात, कारण कुठल्या प्रकाराने आणि कुणी हा नेमका गोळीबार केलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोतच। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। स्वप्नील, वांद्र्यामधील बाबा सिद्दीकींवरचा गोळीबार, काय अपडेट या क्षणाचे? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान 3 ते 4 तरुणांकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे। वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील रामनगर मंदिर परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे। त्यामुळे एकूणच सर्वत्र खळबळ माजलेली आहे। मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावरती सध्या उपचार सुरू असून लवकरच प्राथमिक बुलेटिन हे मेडिकल बुलेटिन लवकरात लवकर कळवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावरती करण्यात आलेला ते 3 ते 4 तरुण आहेत, त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे का, त्यांचा शोध सुद्धा पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। एकूणच मात्र स्वप्नील, ज्यावेळेला हा गोळीबार झाला त्यावेळेला प्रत्यक्षदर्शींनी काही पाहिलं का? तिथल्या सीसीटीव्ही कॅमेराजमध्ये काही ही घटना कैद झालेली आहे का? या संदर्भातले काही अपडेट्स कळू शकतात आपल्याला? नक्कीच अद्याप पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही
जे अपडेट आहे ते देण्यात येत नाहीये. मात्र थोड्याच वेळामध्ये या संदर्भात पोलिसांकडून सुद्धा अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांकडून चेक केले जात आहेत. तसेच जे तरुण आहेत ते तरुण नक्की कुठून आले, कोणाची पार्श्वभूमीवरती आहेत का, त्यांची काही पार्श्वभूमी रेकॉर्ड आहे का, या संदर्भात तपासणी सुद्धा सुरू आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस देखील शोध घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे. बरोबर आहे स्वप्नील. मात्र ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडली, नेमकं काय घडलेलं असावं आणि काय बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतोय, सविस्तर सांगाल स्वप्नील? नक्कीच बाबा सिद्दीकी हे एका कार्यक्रमानिमित्त खीरनगर येथे गेले होते. त्याच वेळेला अज्ञात तरुणांकडून त्यांच्यावरती ही गोळीबार करण्यात आलेला आहे. घटनेच्या ठिकाणी त्यांच्यासोबत काही सुरक्षा रक्षक सुद्धा होते. त्यामुळे तात्काळ त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मात्र डॉक्टरांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं बाकी आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर झाले असल्याची माहिती समोर आली. मात्र हे 3 ते 4 राऊंड फायर झालेले आहेत. त्याच्यामध्ये किती जखम ही बाबा सिद्दीकी यांना झालेली या संदर्भातील मेडिकल बुलेटिन आहे ते थोड्याच वेळामध्ये जारी करण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे आता राजकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते, त्यामुळे राजकीय दबाव हा आता पोलिसांवरती असणार आहे. पोलीस सुद्धा या घटनेची कसून चौकशी आहे ती करताना पाहायला मिळतात. एकूणच सीसीटीव्ही फुटेज आहेत ते खेरनगर परिसरामध्ये असेल, बँड्रामधील परिसरामध्ये असेल, या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात येते. चौकामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज आहेत यामध्ये हे 3 ते 4 तरुण जे आहेत ते दिसतात का, या संदर्भातला सुद्धा आता तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून या संदर्भातील अधिकृत प्रतिक्रिया काय येते आणि हे नक्की कोणाच्या सांगण्याने करण्यात आले का, या संदर्भातला छडा आहे तो पोलीस कधीपर्यंत लावतात, आता याकडे सुद्धा सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे. बरोबर आहे. राजकीय घडामोडी तर आपण जाणून घेणार आहोतच. मात्र मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो स्वप्नील, ज्या वेळेला एखादा गोळीबार केला जातो, 2 ते 3 राऊंड फायर करणारा तरुण हा निश्चितच व्यवस्थितरित्या प्रशिक्षित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गोळी ज्या वेळेला लागलेली आहे, छातीला एक गोळी लागल्याचं देखील समोर येताना दिसतंय. ज्या वेळेला अशा प्रकारे वेध घेतला जात असतो त्यावेळेला हल्ला करणारा देखील तितकाच प्रशिक्षित असल्याचीही शक्यता असते. त्यामुळे आता तपासाला वेग येणं किती आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं तपास कसा सुरू झालेला आहे स्वप्नील? नक्कीच विशालजी, याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण एकाच वेळी 3 ते 4 तरुणांकडून ही फायर झाली असल्याची घटना समोर येते. एकूण 3 ते 4 राऊंड सुद्धा फायर केले असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे उपस्थित बाबा सिद्दीकी यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यासोबतचा सुरक्षा ताफा असेल, यांना सर्वांना भेदून ही गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सुरक्षेमध्ये कचुरता आलेली आहे का, कमी कुठेतरी पोलीस प्रशासन पडलंय का, या संदर्भात सुद्धा आता रिपोर्ट येतो. पोलिसांकडून सुद्धा येण्याची शक्यता आहे. एकूणच यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालण्याची शक्यता आहे. तसेच बांद्रा खेरनगर या ठिकाणी सुद्धा आता पोलीस चौकशी सुरू करत आहेत. त्यामुळे एकूणच जर बाबा सिद्दीकी हे जर कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये असतील तर त्यांच्या ठिकाणी ते 3 ते 4 तरुण हे पोहोचलेच कसे, या संदर्भातील संशय हा त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा तिथे उपस्थित पोलिसांना आला नाही का, अशा प्रकारे सुद्धा आता प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नक्कीच स्वप्नील, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. यावेळेला ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनिलजी, धक्कादायक प्रकार काय, पहिली प्रतिक्रिया? जे दुर्दैवी अशी घटना आहे की सत्ताधारी पक्षाचे एक माजी आमदार, सिनियर आमदार जे मंत्री सुद्धा राहिले, त्यांच्यावर गोळीबार झाला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे मला काही समजत नाही काय चालू आहे तर. मात्र ज्यावेळेला बाबा सिद्दीकींवरती गोळीबार होतो आणि त्यावेळेला थेटपणे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. अनिलजी, काय वाटतंय, आज घडलेल्या घटनेला राजकीय दृष्टिकोनातून किती गंभीर घेणं आवश्यक आहे? नाही ठीक आहे, आता त्यामध्ये काय राजकीय, काय कशा पद्धतीच्या राजकारण त्यामध्ये आलं की काय आलं, कशामुळे कोणी गोळीबार केला ते हळूहळू पुढे येईल. पण ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात आहे की अशा माजी मंत्री, माजी आमदार या सिनियर नेत्यावर सुद्धा अशा खुलेआमपणे जर गोळीबार होत असेल आणि तेही सत्ताधारी पक्षाच्या, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने, गृहमंत्र्याने कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नक्कीच धन्यवाद अनिल देशमुख सर, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर बोललात त्यासाठी. त्यानंतर आपल्यासोबत यावेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आलेली प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोतच. मात्र दुसरीकडे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विद्याताई, वांद्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार होतो आणि आता प्रकृतीबाबतही काही अपडेट्स येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र झालेल्या गोळीबाराबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, अत्यंत शॉकिंग, अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे. बाबा सिद्दीकी आपल्या ऑफिसमधून निघालेले असताना त्यांच्यावरती हा गोळीबार झालेला आहे. 3 राऊंड फायरिंग झालेले आहे आणि मला असं वाटतं की आता ह्या गोळीबाराच्या घटना वगैरे सर्रास मुंबईमध्ये व्हायला लागलेल्या आहेत.
आणि ह्याला गृह खातं जवळ मी परवाच म्हणाले, जेव्हा महिलांवरचे अत्याचार वाढले तेव्हा पोलिसांचं पेट्रोलिंग वाढलं पाहिजे, पोलिसांनी सदैव फिरत राहिलं पाहिजे. अशा प्रकारचे गुन्हेगार जर पकडायचे असतील तर पोलिसांनी खूप जागरूक राहणं आवश्यक आहे. पण आपला पोलीस फोर्स हा फक्त कोणी केंद्रीय मंत्री अमित शहा किंवा मोदी साहेब येणार असतील, कोणी मिनिस्टर जाणार असतील, त्यांच्या तैनातीसाठीच पोलीस फोर्स वापरला जातो. आमदार खासदारांना सुरक्षा दिली जाते, पण पोलीस पेट्रोलिंग जर असेल तर हे गुन्हेगार अशा प्रकारे गोळीबार करून जाऊ शकत नाही, अत्याचार करून जाऊ शकत नाही. परंतु पोलीस फोर्स कमी पडतोय का सगळा पोलीस फोर्स फक्त राजकारण्यांसाठी वापरला जातोय ते कळत नाही. इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळते बाबा सिद्दीकींच्या ऑफिस बाहेर हा गोळीबार झालेला आहे. म्हणजे कोणीतरी त्यांच्या पाळतीवर बसून होतं हे त्यातनं लक्षात येते. आणि गृह खात्याचा ह्याच्यातलं निष्काळजीपणा आपल्याला दिसतोय की गृह खात्याचा काहीही वचक राहिलेला नाहीये. गुन्हेगार बेछूटपणे सुटतायत, बंदुकांनी गोळ्या झाडतायत, अत्याचार करतायत आणि हे सगळे प्रकार खूप वाढलेले हे अत्यंत दुर्दैवी आहे. ताबडतोब ह्याच्यावरती खरं तर कारवाई होणं आवश्यक आहे. परंतु पोलीस पेट्रोलिंग जे मी सारखं म्हणते की सर्वसामान्य जनतेसाठी पोलीस असायला पाहिजे. त्यांनी सतत नक्कीच विद्याताई, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या या चर्चेसाठी देखील. सुनील तटकरेजी यावेळेला आपल्यासोबत आहेत. सुनील तटकरेजी, आज झालेला गोळीबार आणि त्यानंतर बिघडलेली तब्येत, गंभीर जखमी असल्याची देखील माहिती कळते. आपण काही चौकशी केलेली आहे का? काय आपली पहिली प्रतिक्रिया? दिवसभरातले कार्यक्रम संपवून मी आता नुकताच घरी आलो आणि आता टीव्हीवरच्या वेगवेगळ्या बातम्यांच्या मधूनच मला ती माहिती मिळालेली आहे. माझे सहकारी संतोष दुवाई, नरेंद्र राणे यांना मी घटनास्थळी ताबडतोब जाण्याच्या वतीमध्ये सूचित त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्यावरती उपचार लिलावतीमध्ये आहेत. लिलावतीच्या प्रशासनाशी सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काही मेडिकल अपडेट्स आपल्याला कळू शकलेल्या त्यांच्या? नाही ना, मी सांगितलं ना की मला कळल्यापासून माझे आपल्या सगळ्या वाहिन्यांचे फोन येतात सारखे. मी तरी पण माझ्या काही 1-2 सहकाऱ्यांचे जो बोलले ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील. तोपर्यंत मी लिलावतीच्या प्रशासनाशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच धक्कादायक क्लेशकारक आहे आम्हाला सर्वांसाठी. नक्कीच काळजीची बाब आहे आणि या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्याकडूनही घेत राहू. धन्यवाद सुनील तटकरेजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यावेळेला काँग्रेसचे सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, बाबा सिद्दीकींवरती झालेला गोळीबार, काय पहिली प्रतिक्रिया आपली? नाही, भयंकर आहे. म्हणजे हे काही विश्वसनीय देखील नाही. आणि ज्या पद्धतीनं हे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी ढासळत चालली आहे या महाराष्ट्रामध्ये, ही चिंतेची बाब आहे. आता सत्ताधाऱ्यांचे हे जर हाल असतील तर सामान्य माणसाचे काय होणार आहेत ह्याबद्दल निश्चितपणे चिंता वाढण्याची वेळ आलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही झालेली घटना आहे याच्या मुळाशी पोहोचावं पोलिसांनी. परंतु एकंदरच हा आत्मचिंतनाचा विषय या सरकारसाठी. हे जे काही झालेलं आहे ती म्हणजे भयानक आहे. ही महाराष्ट्राला काही नवीन आहे हे सगळं. खरोखरच मात्र सचिनजी, ज्या वेळेला अशा प्रकारे गोळी वेध घेते एखाद्या व्यक्तीचा, थेटपणे त्याला जखमी करते, त्यावेळेला प्रशिक्षित व्यक्तीचं काम असण्याची शक्यता आहे. जर गोळीबार कोणी घडवून आणला असेल तर त्यामागच्या कारणांची देखील कारणमीमांसा होणं तितकंच आवश्यक आहे वाटतं का सचिनजी? नाही, निश्चितपणे म्हणजे ह्याच्या मुळाशी पोहोचणं आवश्यक आहे. हे गुन्हेगार कोण आहेत, त्याच्या मागचं कारण काय, हे सगळं आलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं ही बेदरकारी वाढत चाललेली आहे, गुन्हेगारांच्या मध्ये ही जी काही बेफिकिरी आहे की आमचं काहीच होऊ शकणार, बरोबर, हा जो विश्वास आहे तो हा सरकारनं देण्याची आवश्यकता आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर गुन्हेगारीचं साम्राज्य जर वाढत असेल तर ह्याला जबाबदार कोण आहे याचंही उत्तर दिलं पाहिजे ना. बरोबर, भयानक आहे हे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यावेळेला विजयजी वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजयजी, गोळीबारात बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते म्हणून? नाही, राज्यामध्ये एक बाबा सिद्दीकी खरं तर या राज्यामध्ये आमदार आणि राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. एक आता ते दादा गटामध्ये जरी गेले तरी अनेक काळ त्यांचा त्या काँग्रेसमध्ये त्यांनी घालवला. पण मला मुळात प्रश्न असा येतो की एखाद्या नेत्यावर अशा प्रकारचा गोळीबार होतो तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली काय? कायदा सुव्यवस्थेचे दिंडवडे निघाले हे आता मान्यच करावं सत्ताधाऱ्यांनी. खरं तर गोळीबाराचं कारण काय आहे ते शोधलं गेलं पाहिजे. त्याच्या मागे काय मूळ म्हणजे कारण काय होतं गोळीबार करण्यामागे, काय त्यांचं कुठलं व्यक्तिगत दुश्मनी होती काय, तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. पण आज झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. मुंबई सारख्या ठिकाणी, मुंबईमध्ये आता
एक मुंबई शांत मुंबई म्हणून आता नावारूपास आलेली होती. पण अलीकडे मुंबईमध्ये या सगळ्या घटना मुंबईतील कायदा सुव्यवस्थेला आता काही धाकच उरला नाही. पोलिसांचा धाक उरला नाही, शासनाचा धाक उरलेला नाही. जो एक प्रशासन किंवा एक सरकार म्हणून पाहिजेत, गुन्हेगारावर वचक पाहिजेत, गुन्हेगारावर जरब पाहिजेत, ती वचकही दिसत नाही, जरब दिसत नाही. आणि त्यामुळे गुन्हेगारांना वाटतं की आता ते एकदम बिनधास्त झाल्यासारखं राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली. कारण गुन्हेगारांच्या पाठीमागे आता अनेक ठिकाणी आम्ही पाहतोय की सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे गुन्हेगारांना वाटतं की आमचं कोण वाकळ करेल, आमच्या मागे शासन आहे. अशा प्रकारची एक मस्ती अनेक गुन्हेगारांमध्ये वाढीस लागली. सत्ताधाऱ्यातील अनेक लोक त्यांना पाठीशी घालतात. एक मंत्री तर पुण्यामध्ये गुन्हेगारांना म्हणजे गुंडांची टोळीच पोचतो आहे सत्ताधारी पक्षात. म्हणजे हे जर होत असेल तर राज्यातील राजकारण कोण सुरक्षित आहे? जर एवढा मोठा नेत्यांवर गोळीबार होतो, आता ही फार गंभीर बाब आहे. आणि म्हणून याची खोलवर चौकशी झाली पाहिजे, त्याच्या मागे कारण शोधली पाहिजेत. आणि नेमका कशामुळे हा गोळीबार झाला हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे. बरं, पण विजयजी मला एक विचारायचं आहे की आज अवघ्या महाराष्ट्राचं, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं ते दसरा मेळाव्याकडे. मुंबईमध्ये इतक्या महत्त्वाच्या घटना घडत असताना दुसरीकडे जर हाकेच्या अंतरावरती असलेल्या वांद्रे परिसरामध्ये गोळीबार होत असेल तर पिस्तूल आलं कुठून, ते त्यांच्यावरती गोळीबार करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा देखील उहापोह होणं गरजेचं आहे. म्हणजे मुंबईमध्ये इतक्या महत्त्वाच्या घटना घडत असताना, सगळे राजकीय नेते असताना बाबा सिद्दीकींवरती गोळीबार, आश्चर्य वाटतं हे सगळं बघितल्यावर. नाही, असं आहे की बाबा सिद्दीकी असो किंवा पुन्हा कोणी असू दे, पण आज खरं म्हणजे विजयादशमी आणि सगळीकडे एकमेकाची सौदार्य आणि आनंद वाटण्याचा दिवस. म्हणजे असेल तरी आज असं म्हणतो की एक आपण आपटेची पानं देऊन त्याला सोनं म्हणून संबोधून माणसाचे काही मतभेद असतील तर ते मिटवण्याचं काम ते एक पानाने होतं, ज्याला सोनं म्हणतो आम्ही. म्हणजे विचाराचं सोनं असेल किंवा आपुलकीचं असेल, सौदार्याचं असेल, एक याला असं म्हणू की माणसातील दरी मिटवण्याचं काम सुद्धा हे सोनं एक आपटेचं पान करतं. एक पण अनेक अनादी काळापासून त्याला जे काही अन्यान्य असं साधारण महत्व आहे या सणाला, की दुश्मनी मिटवून एकमेकाला गळे मिळायचा हा सण असतो. विरोध संपवून एकमेकाशी हस्तांदोलन करण्याचा दिवस असतो. अशा या पवित्र दिनी अशा प्रकारची घटना घडणं अत्यंत दुर्दैवच आहे. पण मी एकच म्हणेल की राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार, मुलीवरील अत्याचार, आता खुलेआम गोळीबार, तेही वांद्र्यासारख्या ठिकाणी अशा घटना होतात. म्हणजे गुन्हेगारांना आता अभय मिळतोय किंवा गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे, त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर सविस्तर चर्चा केली त्यासाठी. यावेळेला अतुलजी लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, बाबा सिद्दीकींवरचा गोळीबार कसं पाहताय आजच्या महत्त्वाच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेकडे? अतिशय वाईट आहे. आज विजयादशमी आहे, दसरा आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. सगळे लोक एका वेगळ्या मूडमध्ये आहेत. अशा पद्धतीनं गोळीबार होणं म्हणजे राज्यातली कायदा सुव्यवस्था जागेवर आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बाबा सिद्दीकी काही छोटे व्यक्ती नव्हते, माजी मंत्री आहेत, आमदार राहिलेले आहेत, महत्वाचे व्यक्ती आहेत. आणि त्यांच्यावर जर असा खुलेआम गोळीबार होत असेल तर मग सारा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिला आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि असं एवढी हिंमत कशी होते? सातत्यानं पोक्सोच्या केसेस वाढतात, बलात्काराच्या केसेस वाढत आहेत, क्राईम वाढतो आहे, मर्डर वाढतात आहे. आणि आता तर ज्या लोकांचं समाजामध्ये स्थान आहे त्यांच्यापर्यंत पण ह्या गोळ्या पोचायला लागलेल्या आहेत. बरोबर आहे. या गोष्टी फार गंभीर आहेत. मग कारण कोणतंही असो, राजकीय कारण असो, व्यावसायिक कारण असो, कारण कोणतंही असो, एवढ्या खुलेआम पद्धतीनं गोळीबार होणे हे महाराष्ट्राला कधीही भूषणावं नव्हतं, असं कधी पाहिलेलं नाही आहे. नक्कीच याची चौकशी व्हावी इतकीच अपेक्षा. धन्यवाद अतुल लोंढे जी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत लोकशाही मराठीला त्यासाठी. आणि यावेळेला आपल्यासोबत अमोलजी मिटकरी स्वतः बसलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तब्येतीचे काही अपडेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत का. अमोलजी, खरोखर गंभीर बाब आहे बाबा सिद्दीकींवरती गोळीबार होणं आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती सुरू असलेले उपचार, या संदर्भातले काही अपडेट्स आपल्याजवळ आहेत का? आपण त्यांच्या तब्येती संदर्भामध्ये काही माहिती घेतली आहे का? अमोलजी, फोनवर बोलण्यापूर्वीच मी पक्षातील मुंबईच्या आमच्या मित्रांशी किंवा कार्यकर्त्यांशी, पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलत होतो. लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. तेच त्यांच्या चिरंजीव जे आहेत आमदार जिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस जवळ असताना ते 3 राऊंड अज्ञातांनी त्यांच्यावर फायर केले.
त्यामध्ये धक्कादायक. एक गोळी त्यांच्या छातीला लागलेली आहे आणि इतर 2 राऊंड ते फेल गेलेत बहुतेक त्यांचे मारेकऱ्यांचे. त्याच्यामुळे त्या थोडस वयमान म्हणजे ते एक वयाने पण ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे थोडासा त्रास नक्कीच आहे. प्रकृती थोडीशी गंभीरच आहे, पण अद्याप मारेकरी पकडले गेलेले नाहीत. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय असं कळतंय. मात्र मी बोलण्यापूर्वी अतुल लोंढे जे बोलत होते ते मी ऐकलं आणि ते म्हणतात त्यावर काही अंशी मी विश्वासही ठेवतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्तानं परत ऐरणीवर येतो. कारण जिशान सिद्दीकी हे नाव महाराष्ट्राला अपरिचित आहे असं नाही. ते माजी मंत्री राहिलेले आहेत, ते आमदार राहिलेले आहेत, त्यांचे पुत्र स्वतः आमदार आहेत आणि कोणीतरी 3-5 लोकांनी अशा दिवशी येऊन त्यांच्यावर थेट गोळीबार करणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत वेदनादायी बाब आहे. पण आमच्या सर्वांच्या प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर बरे होऊन नक्कीच पक्षाला बळ द्यायला परत सक्रिय होतील अशी आमची अपेक्षा आहे. बरं, अमोल मिटकरीजी, मला तुमच्याशी या संदर्भात आणखी चर्चा देखील करायची आहे. तुम्ही कृपया थोड्या वेळासाठी आमच्यासोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा. यशोमती ठाकूर यांची देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. यशोमतीताई, अशा प्रकारची घटना आणि तीही दसऱ्याच्या दिवशी. सर्वात प्रथम तर देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. ते होम मिनिस्टर असताना सगळीकडे कायदा सुव्यवस्थेचा सगळीकडे प्रॉब्लेम होतो आहे. आमच्या अमरावतीमध्ये पण एका दिवसाला 5 खून झालेले आहेत. आज आमदार, सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळाबारी करतात आणि आमदार, माजी मंत्र्यांवर गोळीबार होतो आणि तोही छातीत लागतो. हे काय फक्त एनसीबीचा विषय नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा विषय आहे. या ठिकाणी देवेंद्रजींनी जबाबदारी घ्यावी आणि उद्या ताबडतोब राजीनामा द्यावा. ज्या व्यक्तीला होम मिनिस्ट्री खऱ्या अर्थानं सांभाळता येते त्यांना सांभाळावी. यांच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये अतिशय दैन्य अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे. महाराष्ट्र धर्म न पाळता महाराष्ट्र त्या ठिकाणी कमजोर कसा होईल याच्याचकडे यांनी लक्ष दिलेलं आहे. अतिशय शॉकिंग आहे हे सगळं. खरोखर शॉकिंग आहे आणि राजीनाम्याची मागणी देखील आपण करताय. धन्यवाद यशोमतीताई, आपण लोकशाही मराठी बरोबर बोललात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.